सो लिपिड प्रोफाईल टेस्ट. लिपिड म्हणजेच कोलेस्ट्रॉल. आपण जे म्हणतो बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं आहे त्यासाठी आपण करतो लिपिड प्रोफाईल. आता लिपिड प्रोफाईलमध्ये मेनली 2 गोष्टी बघतो आपण. ह्यात आपण बॉडी आपल्या ब्लडमध्ये टू बी स्पेसिफिक किती कोलेस्ट्रॉल आहे आणि किती ट्रायग्लिसराईड्स आहेत हे चेक करण्यासाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो. आता कोलेस्ट्रॉल जे आहे हे आपल्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतं. लिव्हरमधून ते कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस होतं आणि मग ब्लड थ्रू अख्ख्या बॉडीमध्ये फिरतं आणि ते जर अति कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस झालं तर ते आर्टरीजमध्ये साठत जातं ज्याच्यामुळे ब्लड फ्लो नीट होत नाही. कधी कधी ब्लॉकेज होतं ज्याच्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो किंवा काही कार्डिओवॅस्क्युलर डिसीज होऊ शकतात. सो त्यामुळे कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस कोण करतं? लिव्हर. आणि कोलेस्ट्रॉल मेजर करण्यासाठी आपण काय करतो? लिपिड प्रोफाईल टेस्ट. मग आता नेक्स्ट येतं इंडिकेशन्स ऑफ लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईल आपण कधी कधी करतो? पहिले तर आपण लिपिड प्रोफाईल ह्यासाठी करतो की हायपर लिपिडेमिया झाला आहे का बघायला, त्या पर्सनमध्ये लिपिड्स अति झालेत का बघायला आपण लिपिड प्रोफाईल करतो. सेकंड आपण करतो ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये. आता युजली ना म्हणजे नॉर्मली तरी जे 40 अबव लोक आहेत त्यांचं लिपिड प्रोफाईल केलंच पाहिजे टू चेक फॉर ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा काही दुसरे काही डिसीजेस असतील त्याच्यासाठी. सो ॲथेरोस्क्लेरोसिससाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं? आपल्या आर्टरीजच्या वॉलमध्ये आणि वॉलच्या वरती कोलेस्ट्रॉल सगळं डिपॉझिट होत जातं ज्याच्यामुळे ब्लड फ्लोला ते प्रॉब्लेम करतं. सो दिस इज ॲथेरोस्क्लेरोसिससाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो. ऑल्सो जेव्हा ॲथेरोस्क्लेरोसिसची ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्ही जी ट्रीटमेंट करताय ती इफेक्टिव्ह आहे का, त्याला ट्रीटमेंटमुळे लिपिड कमी होतं आहे का नाही, सो हे चेक करण्यासाठी सुद्धा आपण लिपिड प्रोफाईल करतो. म्हणजे हेवी स्मोकर्स आहेत, कंटिन्यू ड्रिंक करतात, अशा पेशंटमध्ये पण लगेच कोलेस्ट्रॉल वाढतं कारण हे सगळं जाऊन लिव्हरमध्येच जातं आणि कोलेस्ट्रॉल कुठे फॉर्म होतं आहे? लिव्हरमध्ये. ड्रिंकर्स स्मोकर्समध्ये लिव्हर अफेक्ट होते ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढतं बॉडीमध्ये. सो हेवी स्मोकर्स ड्रिंकर्स ह्यांच्यामध्ये पण आपण लिपिड प्रोफाईल करतो. मग ज्यांचे वेट जास्त आहे अशांमध्ये पण फॅट जास्त आहे म्हटलं कोलेस्ट्रॉल जास्त असणार. सो हेवी वेटवाल्यामध्ये आपण लिपिड प्रोफाईल करतो. कार्डियक पेशंट्समध्ये आपण लिपिड प्रोफाईल करतो. ऑल्सो हायपरटेन्सिव्ह पेशंट्स. आता त्यांचा ब्लड प्रेशर जास्त आहे. का ब्लड प्रेशर जास्त आहे? कारण जर लिपिड साठलं आहे मग ते ब्लड तिथून जायला प्रेशर जास्त अप्लाय करणार ना, सो त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. सो अशा केसेसमध्ये सुद्धा आपण ब्लड प्रेशर वाढल्याचं रिझन चेक करण्यासाठी लिपिड प्रोफाईल करतो की लिपिड साठल्यामुळे BP वाढला आहे का. सो ह्यासाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो. मग आता नेक्स्ट येतं कंपोनंट्स ऑफ लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईलमध्ये आपल्याला मेन 5 गोष्टी दिसतात. पहिलं तर टोटल कोलेस्ट्रॉल, मग दिसतं लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ह्यालाच आपण म्हणतो LDL आणि ह्यालाच म्हटलं जातं बॅड कोलेस्ट्रॉल. थर्ड आपण बघतो हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन दॅट इज HDL आणि ह्यालाच आपण म्हणतो गुड कोलेस्ट्रॉल. फोर्थ असतं व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन दॅट इज VLDL आणि फिफ्थ येतं ट्रायग्लिसराईड्स. आता ह्या 5मधून पण जे 3 महत्त्वाचे असतात जे बघून आपण ठरवतं की लिपिड कमी करण्यासाठी औषध द्यायचं की नाही, ते सगळ्यात मेन 3 आपण बघतो टोटल कोलेस्ट्रॉल, आपण बघतो LDL आणि आपण बघतो ट्रायग्लिसराईड्स. पण हे मेन 5 कंपोनंट्स असतात लिपिड प्रोफाईलमध्ये, त्यातले 3 महत्त्वाचे असतात टोटल कोलेस्ट्रॉल, LDL, ट्रायग्लिसराईड्स. आता हे 5 कंपोनंट्स आपण एक एक करून बघूया. पहिलं तर टोटल कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्ट्रॉल जे आहे हे लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतं. ठीक आहे, बॉडीमध्ये जे काही कोलेस्ट्रॉल बनतं आहे ते लिव्हरमध्ये बनतं. ऑल्सो आपण जे ॲनिमल फूड खातो म्हणजेच जे नॉनव्हेज जे काही खातो आपण मीट वगैरे त्यांच्यामधून पण आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल येतं. सो कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? जर लिव्हरनी अति प्रोड्यूस केलं तर, किंवा जर आपण अति नॉनव्हेज खाल्लं तरीसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. आणि टोटल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? जे काय आपण मगाशी बोललो LDL वगैरे, त्या सगळ्यांचं टोटल म्हणजेच टोटल कोलेस्ट्रॉल अदर दॅन ट्रायग्लिसराईड्स. म्हणजेच टोटल कोलेस्ट्रॉल इज इक्वल टू HDL प्लस LDL प्लस VLDL. आणि टोटल कोलेस्ट्रॉलची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे इट शुड ऑलवेज बी लेस दॅन 200 mg/dl. सो नेहमी कोलेस्ट्रॉल आलं डोळ्यासमोर की कोलेस्ट्रॉल 200पेक्षा कमी असलंच पाहिजे. 200 आकडा आणि कोलेस्ट्रॉल ह्याचा संबंध नेहमी डोक्यात फिक्स ठेवायचा. टोटल कोलेस्ट्रॉल 200पेक्षा कमीच पाहिजे. सो नॉर्मल व्हॅल्यू ऑफ टोटल कोलेस्ट्रॉल शुड बी लेस दॅन 200 mg/dl. जर टोटल कोलेस्ट्रॉल वाढलं आहे ह्याचा अर्थ हे जे कोलेस्ट्रॉल आहे हे आर्टरीजमध्ये जाणार, तिथे ते प्लॅग फॉर्म करणार आणि ह्याच्यामुळे पुढे जाऊन हार्ट डिसीज होऊ शकतो किंवा स्ट्रोक होऊ शकतो. सो दिस इज टोटल कोलेस्ट्रॉल जे 200पेक्षा कमीच पाहिजे. मग आता सेकंड येतं लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्यालाच आपण म्हणतो LDL
आणि LDLलाच बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. आता बॅड कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं? LDL काय काम करतं आपल्या बॉडीमध्ये? जे काही कोलेस्ट्रॉल फॉर्म झालेलं लिव्हरमध्ये ते कोलेस्ट्रॉलला लिव्हरपासून पेरिफेरीपर्यंत घेऊन जातं. आता LDL काय करतं आहे, लिव्हरपासून येते पेरिफेरीपर्यंत. ह्यामुळे हे जे काही कोलेस्ट्रॉल आहे ते सगळं पेरिफेरीमध्ये साठणार आणि पेरिफेरीजच्या आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल साठल्यामुळे काय होणार, पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस होणार. त्याच्यामुळे आपण LDLला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. का? कारण मग त्याला गरज काय आहे ना पेरिफेरीपर्यंत न्यायची. तो कोलेस्ट्रॉलला पेरिफेरीपर्यंत घेऊन जातोय, त्याच्यामुळे पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस होतोय. तर त्याच्यामुळे LDL इज अ बॅड कोलेस्ट्रॉल, कारण हा लिव्हरपासून पेरिफेरीपर्यंत नेते आपल्या कोलेस्ट्रॉलला, ज्याच्यामुळे पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस होतंय. त्याच्यामुळे LDLला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, LDL इज बॅड कोलेस्ट्रॉल. वेअर ॲज जे HDL आहे, दॅट इज हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे, ते काय करतं, ते कोलेस्ट्रॉलला पेरिफेरीपासून लिव्हरकडे घेऊन येतं. म्हणजेच हे ॲथेरोस्क्लेरोसिस होण्यापासून वाचवतं आहे ना बॉडीला, त्याच्यामुळे दिस इज गुड कोलेस्ट्रॉल. सो HDL काय करतं, कोलेस्ट्रॉलला पेरिफेरीपासून लिव्हरकडे घेऊन येतं. त्याच्यामुळे हार्ट डिसीजचे चान्सेस कमी होतात. सो त्याच्यामुळे आपण ह्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो. पण कधी कधी कसं होतं, जर अति त्यांनी पेरिफेरीकडून लिव्हरकडे आणलं तर लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल साठत जाईल आणि लिव्हरमध्ये ऑलरेडी गॉल ब्लॅडरमध्ये बाईल असतं. सो जेव्हा हे कोलेस्ट्रॉल आणि बाईल कंबाईन होईल, त्याच्यामुळे चुकून कधी कधी गॉल स्टोन्स होऊ शकतात, कोलेसिस्टायटिस होऊ शकतं, असं पण होऊ शकतं एक्स्ट्रीम केसेसमध्ये. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, LDL इज बॅड कोलेस्ट्रॉल, कारण तो कोलेस्ट्रॉलला लिव्हरपासून पेरिफेरीला नेतो आहे. वेअर ॲज HDL इज गुड कोलेस्ट्रॉल, कारण तो कोलेस्ट्रॉलला पेरिफेरीपासून लिव्हरकडे परत नेतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं, LDL बॅड, HDL गुड. आता LDL काय करतं, आपलं मेन आता टॉपिक होतं LDL. सो LDL काय करतं, ते खाली घेऊन जातं आहे पेरिफेरीला सगळ्या कोलेस्ट्रॉलला, आणि खाली नेऊन आर्टरीजच्या वॉलमध्ये सगळं प्लॅक फॉर्म करतं आहे, ज्याच्यामुळे हार्ट हेल्थ खराब होती, पेशंटला हार्ट अटॅक पण येऊ शकतो LDL वाढल्यामुळे. सो LDLची नॉर्मल रेंज काय असती, 60 to 130 mg/dl. दिस इज LDLची नॉर्मल व्हॅल्यू, दॅट इज 60 to 130 mg/dl. आणि जर LDL वाढलं, ह्याच्यामुळे हार्ट डिसीजेस होऊ शकतात, स्ट्रोक होऊ शकतो, किंवा सगळ्यात महत्त्वाचं पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस. LDL म्हटलं की हे आलंच पाहिजे डोक्यात, पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस. कारण LDL काय करतं आहे, ते पेरिफेरीला घेऊन जातं आहे, ज्याच्यामुळे होणार पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस. सो LDL म्हटलं की पेरिफेरल आर्थरोस्क्लेरोसिस लक्षात आलंच पाहिजे. आणि LDLची नॉर्मल व्हॅल्यू 60 to 130 mg/dl, आणि LDL इज बॅड कोलेस्ट्रॉल. आता नेक्स्ट येतं HDL, दॅट इज हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हे आपण मग सांगितलं, हे गुड कोलेस्ट्रॉल. हे गुड कोलेस्ट्रॉल काय, कारण ते कोलेस्ट्रॉलला पेरिफेरल ब्लड वेसल्सपासून परत लिव्हरकडे आणतं, त्यामुळे हे गुड कोलेस्ट्रॉल आहे. आणि HDLची नॉर्मल व्हॅल्यू जी आहे ना, ही नेहमी 50पेक्षा जास्त पाहिजे, 50 mg/dl पेक्षा जास्त पाहिजे नेहमी HDL. आणि HDL आपल्याला कधी वाढलेलं दिसतं, आता आपण स्टॅटिन्स देतो आहे. स्टॅटिन्स म्हणजे लिपिड कमी करायला जे आपण मेडिसिन्स देतो, त्याने लिपिड्स तर कमी होत आहेत, पण ते सगळं कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये साठलं जातं आहे, म्हणजेच HDL वाढतं आहे आणि सगळं येतं आहे लिव्हरमध्ये. सो स्टॅटिन्समुळे किंवा क्रॉनिक अल्कोहोलिझम ह्याच्यामुळे सुद्धा HDL वाढतं. ओरल इस्ट्रोजन देतं आपण, त्याच्याने लिपिड्स तर कमी होतात, पण सगळं येऊन साठतं लिव्हरमध्ये, कारण HDL वाढतं. आता नेक्स्ट येतं VLDL, दॅट इज व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता VLDL म्हणजे काय, आता तुम्ही खाल्लं की खाल्ल्यावर आता बॉडीमध्ये ते जाणार, मग ते सगळं मेटाबोलाइज होणार, ते प्रोसेस होणार, फॅट्स ॲब्झॉर्ब होणार, आणि हे फॅट्स ब्लडमध्ये जाणार. सो ह्या ब्लडमधल्या फॅट्सला आपण म्हणतो VLDL. आणि ह्यामुळेच आता कसं आहे, VLDL हे काय आहे, खाल्ल्या तुमच्या ब्लडमध्ये जे फॅट्स जात आहेत ते VLDL आहे. ह्याच्यामुळे नेहमी आपण जेव्हा लिपिड प्रोफाईल टेस्ट करतो ना, ही मोकळ्या पोटी करायची, म्हणजेच फास्टिंग स्टेटमध्ये करायची. का? कारण जर जेवण करून केलं तर जेवण केलं म्हटलं VLDL वाढलेलंच असणार, त्याच्याने तुम्हाला नॉर्मल व्हॅल्यू नाही भेटणार, त्याच्यामुळे तुम्हाला इमिडिएट वाढलेली व्हॅल्यू भेटणार. त्याच्यामुळे नेहमी लिपिड प्रोफाईल टेस्ट करताना तुम्ही फास्टिंग स्टेटमध्येच पाहिजे, कारण VLDL हे जेवण केल्यावर वाढतं. आता VLDL काय कळलं, पण VLDL करतं काय? VLDL काय करतं, ट्रायग्लिसराईड्सला लिव्हरपासून तुमच्या बॉडीच्या सेल्सपर्यंत घेऊन जातं. आता मग अशी LDL काय करत होतं, LDL कोलेस्ट्रॉलला घेऊन जात होतं, वेअरॅज जे आपलं VLDL आहे ते ट्रायग्लिसराईड्सला घेऊन जातं. सो नेहमी लक्षात ठेवायचं, VLDL हे ट्रायग्लिसराईड्सचा ट्रान्सफर करवतं, LDL
कोलेस्ट्रॉलचा ट्रान्सफर करवतं. आणि VLDL मेजर कसं करतो आपण, जे ट्रायग्लिसराईडची व्हॅल्यू आहे दॅट डिवायडेड बाय 5 इज VLDL. आणि VLDLची नॉर्मल व्हॅल्यू असते 2 ते 30 mg/dl. सो VLDL काय आहे की तुम्ही जेवण केलं की जेवण केल्या तुमच्या ब्लडमध्ये जे फॅट येतं आहे दॅट इज VLDL. आणि त्यामुळे नेहमी लिपिड प्रोफाईल आपण मोकळ्या पोटी करतो. आणि VLDL काय करतं, ट्रायग्लिसराईड्सला तुमच्या सेल्सपर्यंत घेऊन जातं, वेळेस जे LDL होतं ते कोलेस्ट्रॉलचा ट्रान्सफर करवतं. मग आता लास्ट येतं ट्रायग्लिसराईड्स दॅट इज TG. ट्रायग्लिसराईड्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. आपण जेव्हा रिपोर्ट बघतो लिपिड प्रोफाईल त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ट्रायग्लिसराईड्स. ट्रायग्लिसराईड्स हे मोस्टली आपल्याला ऑइली फूडमधून भेटतं आणि हे बॉडीमध्ये एनर्जीचं स्टोरेज म्हणून स्टोअर केलं जातं. दीज आर यूज्ड फॉर एनर्जी स्टोरेज. आणि टू बी स्पेसिफिक आपण डायबिटीजच्या पेशंटमध्ये ट्रायग्लिसराईड्सची व्हॅल्यू बघतो, कारण जे डायबिटीजचे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये डिस्लिपिडेमिया होतं. डिस्लिपिडेमिया म्हणजे ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅटची लेवल खूप जास्त वाढते. सो अशा केसमध्ये आपल्याला ट्रायग्लिसराईड्स व्हॅल्यू पण वाढलेली दिसते. तर त्यामुळे नेहमी डायबिटीजच्या पेशंटमध्ये ट्रायग्लिसराईड्सची व्हॅल्यू बघितली जाते. तू चेक की अति वाढलेत का कोलेस्ट्रॉल. आणि ट्रायग्लिसराईड्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते, VLDL × 5. नॉर्मल रेंज असते लेस दॅन 150 mg/dl. जे ट्रायग्लिसराईड्स आहेत त्यांची नॉर्मल रेंज ही 150पेक्षा कमीच पाहिजे. जर अति झाली म्हणजे 150पेक्षा जास्त झाली, 200च्या वर गेले ट्रायग्लिसराईड्स, तर अशा केसमध्ये आपण लिपिड लोअरिंग एजंट्स देतो. लिपिड लोअरिंग एजंट्समध्ये आपण देतो अटॉर्वास्टॅटिन, मग रोझुवास्टॅटिन. आणि जर खूपच जास्त व्हॅल्यू वाढली म्हणजे 250च्या वर गेलं किंवा 300च्या वर गेले ट्रायग्लिसराईड्स, तर अशा केसमध्ये आपण देतो फिनोफायब्रेट्स. सो हे झाले आपले ट्रायग्लिसराईड्स. ट्रायग्लिसराईड्सची नॉर्मल रेंज जी आहे ती 150पेक्षा कमीच असली पाहिजे. आणि ट्रायग्लिसराईड्स हे बॉडीमध्ये एनर्जीचं स्टोरेज म्हणून स्टोअर केले जातात, म्हणजे ते एनर्जी प्रोव्हाइड करतात एक्स्ट्रीम केसेसमध्ये. आणि डायबिटीजच्या पेशंट्समध्ये डिस्लिपिडेमिया असतात ज्याच्यामुळे ट्रायग्लिसराईड्सची व्हॅल्यू बघितलीच जाते. सो ट्रायग्लिसराईड्स. सो आपण 5 कोणते बघितले. पहिले तर आपण बघितलं टोटल कोलेस्ट्रॉल जे 200पेक्षा कमीच असलं पाहिजे. मग आपण बघितलं LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल, हे 60 to 130 असलं पाहिजे. LDL काय करतं, कोलेस्ट्रॉलला लिव्हरपासून पेरिफेरल ब्लड वेसल्सकडे नेतं. मग आपण बघितलं HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. हे काय करतं, हे कोलेस्ट्रॉलला पेरिफेरल ब्लड वेसल्सपासून लिव्हरपर्यंत घेऊन जातं. ह्याची नॉर्मल व्हॅल्यू 50पेक्षा जास्त पाहिजे. मग येतं VLDL दॅट इज व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. हे काय करतं, बॉडीमध्ये ट्रायग्लिसराईड्सला सेल्सपर्यंत घेऊन जातं बॉडीच्या, म्हणजे लिव्हरपासून सेल्सपर्यंत नेण्याचं काम करतं. VLDL कोणाला, ट्रायग्लिसराईड्सला घेऊन जातं. ह्याची नॉर्मल व्हॅल्यू असते 2 ते 30. मग लास्ट येतं ट्रायग्लिसराईड्स हे एनर्जीचं स्टोरेज असतं. त्यांची नॉर्मल व्हॅल्यू 150पेक्षा कमीच असली पाहिजे.